नमस्कार सर्वांचे. आज अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहणार आहोत शब्दांच्या जातीमधील क्रियापद. मग क्रियापद म्हणजे काय हे जर तुम्हाला माहित नसेल तर मागील लेक्चर आपलं नक्कीच पहा. त्याच्यामध्ये आपण डिटेल्स मध्ये क्रियापद म्हणजे काय, तसेच कर्ता, कर्म हेही कसं ओळखायचं हे मागील लेक्चर मध्ये घेतलं गेलं आहे. तर तो व्हिडिओ नक्कीच पहा. मग क्रियापदाचे एकूण प्रकार किती पडतात, तर क्रियापदाचे एकूण प्रकार 11 पडतात. त्याच्यातील आपण सकर्मक आणि अकर्मक मागील लेक्चर मध्ये घेतलं गेलं आहे. तरीही आपण आज सकर्मक अकर्मक म्हणजे काय हे याच्यामध्ये देखील कव्हर करणार आहोत. मग क्रियापद म्हणजे काय याची छोटीशी पुस्तकात दिली गेलेली, प्रत्येक पुस्तकात त्याची छोटीशी एक वाक्याची व्याख्या आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद. चला तर मग आज आपण सकर्मक क्रियापद, मग त्याचे उपप्रकार आहेत. सकर्मक क्रियापद, मग सकर्मक क्रियापद म्हणजे काय, तर त्याची व्याख्या काय केली जाईल. ज्या वाक्यामध्ये कर्म आहे त्याला आपण काय म्हणतो, सकर्मक क्रियापद असे म्हणतो. उदाहरणार्थ म्हणजे वाक्यामध्ये कर्म आलं, मग त्याच्यासाठी कर्ता, कर्म आणि क्रियापद हे ओळखता आलं पाहिजे. तर मागील व्हिडिओ नक्कीच पहा आणि जर तरीही तुम्हाला समजलं नाही तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच टाईप करा. मग आपण सेपरेट लेक्चर त्याच्यावरती घेऊया. कर्ता, कर्म आणि क्रियापद कसं ओळखायचं. चला तर राम पत्र लिहितो. राम पत्र लिहितो. पण लिहिण्याची क्रिया आहे. लिहितो म्हणजे काय आहे, तर काहीतरी काम आहे, म्हणून हे काय आहे, सकर्मक क्रियापद आहे. चला आणखीन एक उदाहरण घेऊया. तिने, दुसरं उदाहरण आहे, तिने आंबा आणला. आणण्याची क्रिया आहे, पहा आणण्याची क्रिया आहे, काहीतरी क्रिया घडत आहे म्हणजेच कर्म आला आहे, म्हणून सकर्मक क्रियापद आहे हे. चला अकर्मक क्रियापद म्हणजे काय आपण फास्ट घेणार आहोत. 11 प्रकार आपण एकाच व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहोत. चला तर मग अकर्मक क्रियापद म्हणजे काय. अकर्मक क्रियापद म्हणजे काय असेल मग, तर ज्या वाक्यामध्ये कर्म आलेलं नाही मग त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ श्रावणीला थंडी वाजते. कर्म आहे का, थंडी. थंडी वाजते म्हणजे काय, काम आहे का, नाही. दुसरं उदाहरण आहे पहा अकर्मक क्रियापदाचं. मला चॉकलेट आवडतात. याच्यात पण कर्म आहे का, पहा बरं. कर्म म्हणजे काम, कर्ता ज्यावरती क्रिया करत असतो त्याला काय म्हणतात, तर कर्म म्हणतात. हे झाली अकर्मक क्रियापदे. आता पाहूया तिसरं द्विकर्मक. हे पहा सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक. मग द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय, चला तर पहा त्याची व्याख्या. ज्या वाक्यात दोन कर्म आलेले असतात तेव्हा त्या अशा वाक्यांना काय म्हणतात, अशा क्रियापदास काय म्हणतात, द्विकर्मक क्रियापदे असे म्हणतात. मग द्विकर्म आलेली असतात. उदाहरणातून पाहूया. आजीने नातवाला गोष्ट सांगितली. सांगितली मग कसं क्रियापद आहे हे, सांगितली. मग आजीने नातवाला गोष्ट सांगितली. नातवाला गोष्ट सांगितली म्हणजे गोष्ट सांगण्याची क्रिया आहे आणि नातवाला गोष्ट सांगितली हे काय आले, द्विकर्म आले. दोन कर्म आहे त्याच्यामध्ये, म्हणून हे काय आहे, द्विकर्मक क्रियापद आहे. यांच्या नावावरूनच तुम्ही व्याख्या लक्षात ठेवा. पहा तुम्हाला पाठांतर करायची आवश्यकता नाहीये. सकर्मक कर्मासहित, अकर्मक कर्म नसलेलं, द्विकर्म दोन कर्म म्हणजे ज्या क्रियापदातून दोन कर्म आले आहेत हे व्यक्त होतं त्याला द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. मग द्विकर्मक क्रियापदाचं आणखीन एक उदाहरण पाहूया. तिने भिकाऱ्याला पैसे दिले. तिने भिकाऱ्याला पैसे दिले. तिने भिकाऱ्याला पैसे दिले. हे पहा पैसे देण्याची म्हणजे गोष्ट सांगण्याची तर कशी क्रिया झाली, तसेच तिने नातवाला पण गोष्ट सांगितली, पण दोन कर्म आले. याच्यामध्ये पैसे देण्याची क्रिया आहे म्हणजे पैसे तिने दिले, पण कोणाला दिले, भिकाऱ्याला दिले. मग याच्यामध्ये काय आले आहेत, दिले. दोन कर्म आलेले आहेत, त्याच्यामुळे द्विकर्मक क्रियापद आहे हे. चला आता पाहूया पुढील उभयविध क्रियापद. मग उभयविध क्रियापद म्हणजे काय, चला तर त्याची व्याख्या लिहून घ्या. उभयविध क्रियापद म्हणजे जी क्रियापदे सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरली जातात
त्याला उभयविध क्रियापद असे म्हणतात. म्हणजे सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने ती वापरली जातात. यांना उभयविध क्रियापद असे म्हणतात. मग उभयविध क्रियापद म्हणजे काय, उदाहरण घेऊया, त्यातून तुमच्या लक्षात येईल. रामाने धनुष्य मोडला. रामाने धनुष्य मोडला. मग सकर्मक ही आहे हे आणि अकर्मक ही आहे, म्हणून हे काय आहे तर उभयविध क्रियापद. मग या वाक्याला आपण सकर्मक क्रियापद असंही म्हणू शकतो आणि अकर्मक क्रियापद असंही म्हणू शकतो या क्रियापदाला, मोडला. पुढील उदाहरण आहे, त्याने बोट कापले. त्याने बोट कापले. हेही उदाहरण कशाचं आहे, उभयविध क्रियापदाचंच उदाहरण आहे. पुढील आहे पहा संयुक्त क्रियापद. मग संयुक्त क्रियापद म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये धातू प्लस सहाय्यकारी क्रियापद याचा उपयोग केला जातो त्यास संयुक्त क्रियापद असे म्हणतात. धातू प्लस सहाय्यकारी क्रियापद. मग उदाहरणार्थ, मुले खेळू लागली. मुले खेळू लागली. आणखी दुसरं उदाहरण पाहूया पहा, हा आंबा खाऊन टाक. हा आंबा खाऊन टाक. संयुक्त क्रियापदे आहेत पहा ही. त्याची गोष्ट लिहून झाली. धातू प्लस सहाय्यकारी क्रियापद, याला आपण काय म्हणतो, संयुक्त क्रियापद असे म्हणतो. पुढील आहे पहा प्रयोजक क्रियापद. मग प्रयोजक क्रियापद म्हणजे काय, चला तर त्याची व्याख्या पाहूया. प्रयोजक क्रियापद म्हणजे वाक्यामध्ये एखादी क्रिया करण्यासाठी जर एखाद्या बाह्य घटकांची प्रेरित करत असेल, म्हणजे बाह्य घटक जर प्रेरित करत असेल म्हणजेच त्याला आपण प्रयोजक क्रियापद असे म्हणतो. चला तर उदाहरण घेऊया. खूप सोपं आहे प्रयोजक क्रियापद. म्हणजे बाह्य घटक, राम कुत्र्याला पळवतो. राम कुत्र्याला पळवतो. आणखीन एक उदाहरण घेऊया. आई मुलांना झोपवते. म्हणजे दुसरं बाह्य घटक आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रेरित करण्यासाठी, त्यामुळे हे काय आहे, प्रयोजक क्रियापद आहे. पुढील उपप्रकार आहे पहा क्रियापदाचा 7वा शक्य क्रियापद. मग शक्य क्रियापद म्हणजे काय, चला तर व्याख्या लिहून घ्या. शक्य क्रियापद म्हणजे एखादी क्रिया करण्याची कर्त्याला शक्य असते. ज्या क्रियापदापासून व्यक्त होते त्यास काय म्हणतात, मग शक्य क्रियापद असे म्हणतात. मग उदाहरणार्थ, आता मुलांना खेळवते. शक्य आहे हे. बाबांना चालवते. बाबांना चालवते. म्हणजे एखादी क्रिया काय असते, शक्य असते, कर्त्याला शक्य असते, त्याला आपण काय म्हणतो, शक्य क्रियापद असे म्हणतात. आता मुलांना खेळवते, बाबांना चालवते, हे कशाची उदाहरणं आहेत मग शक्य क्रियापदाची. पुढील आहे पहा अनियमित क्रियापद. मग अनियमित क्रियापद म्हणजे काय, ज्या क्रियापदापासून धातू निश्चितपणे सांगता येत नाही अशा क्रियापदांना अनियमित क्रियापद म्हणतात. अनियमित म्हणजे काय, असे वागणे बरे नाही. असे वागणे बरे नाही. अनियमित आहे पहा, बरे नाही. पुढील आहे पहा मला पुस्तक पाहिजे. मला पुस्तक पाहिजे. हे काय आहेत, अनियमित क्रियापदे आहेत. तसेच आहे पहा भावकर्तृक क्रियापद. मग भावकर्तृक क्रियापद म्हणजे काय, काही वाक्यात क्रिया करणारा कर्ता असावा लागतो, परंतु काही वाक्यात तो क्रियापदात मावलेला असतो. म्हणून अशा काही वाक्यांना जो क्रियापदात सामावलेला असतो, म्हणून अशा क्रियापदांना काय म्हणतात, भावकर्तृक क्रियापद असे म्हणतात. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्ता हा क्रियापदामध्ये सामावलेला असतो अशा क्रियापदांना भावकर्तृक क्रियापद असे म्हणतात. मग उदाहरण घेऊया.
गावी जाताना वडगावाजवळ उजाडले. हे काय आहे? भावकर्तृक क्रियापदाचं, म्हणजे क्रियापदामध्येच काय आहे? कर्ता सामावलेला आहे. पुढील आहे पहा करणरूपी क्रियापद. करणरूपी क्रियापद म्हणजे काय? तर ज्या क्रियापदाला होकार दर्शवितात त्यांना करणरूपी क्रियापद असे म्हणतात. करणरूपी म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये होकार दर्शवतात क्रियापद. नेहमी खरे बोलावे, नेहमी खरे बोलावे, हे काय आहे? करणरूपी क्रियापदाचं उदाहरण आहे. नेहमी खरे बोलावे. सतत अभ्यास करावा, सतत अभ्यास करावा, हे कशाची उदाहरणे आहेत? मग करणरूपी म्हणजेच होकार असतो त्या वाक्यामध्ये, क्रियापदाने होकार दर्शविलेला असतो. अकरणरूपी म्हणजे याच्या विरुद्धच असणार आहे. अकरणरूपी म्हणजे ज्या वाक्यामध्ये क्रियापदातून नकार दर्शवला जातो त्यास अकरणरूपी क्रियापद असे म्हणतात. नेहमी खोटे बोलू नये, नेहमी खोटे बोलू नये. पुढील उदाहरण आहे पहा धूम्रपान करू नये, धूम्रपान करू नये, हे काय आहेत पहा? अकरणरूपी म्हणजे याच्यामध्ये क्रियापदाने नकार दर्शवलेला आहे आणि करणरूपी म्हणजे क्रियापदाने होकार दर्शविलेला आहे. चला तर मग तुम्हाला क्रियापदाचे 11 उपप्रकार जर तुमच्या लक्षात आले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच टाईप करा. त्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. धन्यवाद.